नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। क्वालिटेल वीक कॉमर्स ॲप संदर्भात माहिती देण्यासाठी कंपनीच्या डायरेक्टरांनी घेतले धुळ्यातील कृष्णाई हॉटेल येथे पत्रकार परिषद। महात्मा फुलेंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांचा धुळ्यात कार्यकर्त्यांनी केला निषेध। धुळ्यातील वंदे मातरम प्रतिष्ठानच्या गणरायाची भाजपचे अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली आरती। पीके ग्रुप मंडळाच्या गणरायाचे अध्यक्ष पापा मगरेसह पत्नी करण्यात आली महाआरती। आदिवासींना घरकुलांसाठी 3 लाख रुपये उपलब्ध करून द्या, आदिवासी एकलव्य संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शिंदखेड्यात झाला खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीत शेतकरी महामेळावा। गणेशोत्सवानिमित्ताने धुळ्यातील अमरमित्र मंडळातर्फे भंडारा महाप्रसादाचे करण्यात आले आयोजन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। क्वालिटेलचे किक कॉमर्स ॲप धुळेकरांच्या सेवेत दाखल झालेले असून ते महाराष्ट्रात सर्वात वेगाने वाढणाऱ्या सुपरमार्केट साखळ्यांपैकी एक आहे। दरम्यान या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या रोजच्या खरेदीसाठी सोपे आणि आधुनिक पर्याय मिळवून देणार आहे। या ॲपद्वारे विशेष ऑफर्स मिळण्यासह ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होणार असल्याची माहिती डायरेक्टर रशिदा खिलवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान धुळे शहरातील साखरेवरील हॉटेल कृष्ण येथे झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कंपनीचे फाउंडर मुकेश कुमार, डायरेक्टर रशिदा खिलवाला, डायरेक्टर किरण जैन, सिटी पार्टनर संजय आहूजा, फ्रँचायझी पार्टनर रॉबिन भगत आदी व्यासपीठावर विराजमान झालेले होते। दरम्यान यावेळी क्वालिटेल किक कॉमर्स कंपनीच्या ॲप संदर्भात डायरेक्टर यांनी सविस्तर माहिती देत धुळेकर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे। क्विक कॉमर्स ऐप है। क्विक कॉमर्स हम इसलिए बोलते हैं कि आप ऑनलाइन बाय करते हो और वो आपको क्विकली पहुंचता है। और धुळे में हम पहली बार आ रहे हैं और हम पहले हैं, इसलिए हम इसको एक प्रायोरिटी लॉन्च बुला रहे हैं। तो अगले 15 दिन तक क्वालिटेल का जो क्विक कॉमर्स ऐप है ये केवल धुले में होगा। उसका जो लिंक है वो आप सबको भेजा जाएगा और सिद्धेश्वर सुपर शॉपी के अंदर उसका एक QR कोड होगा जो स्कैन करके आप डाउनलोड कर सकते हैं। और हम होप करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग इसको यूज़ करें और हम चाहते हैं कि आप हमें फीडबैक दें कि हम इसे किस तरह से और बेहतर बना सकते हैं। रायगडावर सर्व काही लोकमान्य टिळकांनी शोधून काढले असे RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले। दरम्यान सरसंघचालके भारताचा सत्य इतिहास लपविण्याचे काम करत असून त्यांच्या या विधानाने महात्मा फुले यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झालेली आहे। महात्मा फुलेंनी संशोधन केलेला सत्ता इतिहास दृष्टीआड करून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा सरसंघचालक मोहन भागवत प्रयत्न करीत आहेत। त्यांच्या या वक्तव्याचा आज धुळ्यात महात्मा फुलेंच्या विचाराने प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलेले असून त्या संदर्भात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रभावित झालेले हनुमंत वाडिले, प्राध्यापक अण्णा माडी, प्राचार्य BH जाधव, राजेश बागुल, हरिचंद्र रेंडे, BN बिरारी, विलासराव माडी, दिलीप देवरे, RD तावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। फुले शाहू आंबेडकरांच्या समतावादी विचारवंतांच्या कृतीला दृष्टीआड करणारे अधूनमधून काही प्रयत्न आजपर्यंत होत आलेले आहेत। असाच एक प्रयत्न पुण्याला परवा झालेला आहे। महात्मा फुलेंचं ऐतिहासिक कार्य दृष्टीआड करून सत्य इतिहास हा विकृत करण्याचा प्रयत्न, त्यांचे जे काही संशोधन विषयक, पोवाडा विषयक, साहित्य विषयक सगळ्या कृतींना दृष्टीआड करण्याचा, सत्य इतिहास लपवून खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न भागवत साहेबांनी केलेला आहे। तेव्हा असा हा जो प्रयत्न आहे किंवा सत्य इतिहासाला विकृत स्वरूप द्यायचं आणि बहुजन समाजाच्या या कृतींना आडकाठी आणायची, प्रयत्नांना मागे टाकायचं, असा हा जो प्रयत्न झालेला आहे। या अशा प्रयत्नांना आळा बसावा, अशा विधानांना, अशा भाषणांना आळा बसावा म्हणून त्यांच्या या विधानाबद्दल किंवा महात्मा फुलेंचे सगळे ऐतिहासिक प्रयत्न बाजूला ठेवून टिळकांनीच सगळं काही रायगडावर शोधून काढलं असं विधान केल्याबद्दल या समस्त फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांचं एक मनोधैर्य
दुखावलं गेलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या वतीने आम्ही भागवतांचा जाहीर निषेध करत आहोत. धुळ्यातील वंदे मातरम प्रतिष्ठानचा गणेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरण साजरा होताना दिसत आहे. त्याला कारणही तसेच असून गणरायाची स्थापनेपासून तर आजपर्यंत मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आलेले असून धुळेकर नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहे. त्याचप्रमाणे धुळे शहरातील नामांकित व्यवसायांसह राजकीय नेते व विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या हस्ते येथील गणरायाची आरती करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यातच आज भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख अनुपय्या अग्रवाल यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. शिवाय आरतीसाठी आलेल्या डॉक्टर सुशील नवसारे, डॉक्टर सलील पाटील, डॉक्टर राहुल बच्चाव, डॉक्टर प्रीतम पाटील, डॉक्टर सागर पाटील, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर संदीप पुराणे, डॉक्टर अनुराग पाटील, डॉक्टर रोहन गायकवाड, जितेंद्र पाटील, डॉक्टर विपिन बच्चाव, महेंद्र साळुंके, इंजिनियर भाऊसाहेब सोनवणे, प्राध्यापक गिरीश साळुंके, मनीष दैवेलकर आदींचा वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल पुष्पफुल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने आरतीसाठी उपस्थित होते. हिंदू धर्मातील प्रथम पूजनीय श्री गणरायाच्या आगमनानिमित्त आणि 9व्या दिवसानिमित्त आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वंदे मातरम प्रतिष्ठान यांनी जो आरतीचा मान दिला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. पण एक गोष्ट सांगून जातो, चुकीची वाटली तर माफ करून द्या, खरी वाटली तर हमला करा. गुरुजी तुम्ही इथे असतात आरतीच्या वेळेला माझी हात जोडून विनंती आहे, टेपवर आरती लावू नका, तोंडाने आरती म्हणायचा, जेणेकरून प्रत्येकाला आरती येईल. त्याच्या भविष्यात आपण आपली आरती विसरून जाऊ आणि टेपवर दाखवून घ्यायची आरती. तर एवढीच माझी विनंती. आवडला असेल तर एकाला चुकून असेल तर आपल्याला धन्यवाद. धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ता पापाभाऊ मगरे हे नेहमी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांच्या नेतृत्वात वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम, त्यात गणपती उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, महात्मा फुले यांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने पापाभाऊ मगरे हे संपूर्ण धुळे शहरात मिरवणूक काढून महापुरुषांची जयंती साजरा करीत असतात. त्यांच्या सर्वधर्म समभाव विचाराने अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झालेले आहेत. अशा सर्वधर्म समभाव विचारांचे पापाभाऊ मगरे यांनी पीके ग्रुप 80 फुटे रोडचा राजा गणपती उत्सव मंडळाच्या माध्यमातून गणरायाची स्थापना केलेली आहे. आज मंडळाचे अध्यक्ष स्वतः पापाभाऊ मगरेसह पत्नी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. शिवाय भाविकांना 5,000 रुपयाचे मोतीचूरचे लाडू वाटप करण्यात आले. यावेळी आरतीसाठी संजय मगरे, विजू खरात, छोटू करपे, विठ्ठल चौधरी, छोटू सोनणी, नितीन पाटील, संजू परदेशी, सागर मगरे, सागर आईरे, बबलू खरात, विकास आईरे, चेतन अमृतकर, कन्हैया पगारे, सुरेश वाडिले, पप्पू परदेशी, कुंदन परदेशी, अजय मगरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरतीसाठी उपस्थित होते. नमस्कार, मी पापाभाऊ मगरे, पीके ग्रुप संस्थापक अध्यक्ष. गेल्या 20 वर्षापासून आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये 80 फूट रोडचा राजा पीके ग्रुपचा गणपती उत्सव साजरा करतो. तर दरवर्षी आम्ही सालाबादाप्रमाणे आमच्याप्रमाणे काही ना काही नवीन काही ना काही प्रोग्राम करत असतो. तर यावर्षी आम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि पूजा निमित्त मी 51 लाडू 51 लाडूंचा वाटप ठेवण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमात माझा पीके ग्रुप आणि माझे मित्र परिवार आम्ही या गोष्टी 20 वर्षापासून काम करत आहे. 2004 ते 2024 20 वर्षापासून कालावधीत हे पीके ग्रुपचं मी गणपती स्थापना करत आहोत आणि यंदाही करत राहील आणि पुढच्याही वर्षी याच्या पुढच्या अजून जोरात करत बाप्पाच्या आशीर्वाद. गणपती बाप्पा. आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी आज एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आदिवासींना घरकुलांची मर्यादा वाढविण्यात यावी, 3 लाख रुपये घरकुलांसाठी उपलब्ध करून द्यावे, तसेच आदिवासी भूमिहीन शेतमजुरांचा सर्वे करून त्यांना दरमहा 5,000 रुपये देण्यात यावे. त्याचप्रमाणे आदिवासी मुलामुलींची शैक्षणिक जबाबदारी शासनाने घ्यावी यासह विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन आज आदिवासी एकलव्य संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्यासह एकलव्य आदिवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्व आदिवासी अधिकार युनोमध्ये पारित झालेला आहे. त्याच्यामध्ये 47 मागण्या आदिवासींच्या मान्य केलेल्या आहेत. त्या विनोमध्ये ठराव झालेला आहे. परंतु या शासनाने 13 सप्टेंबर हा दिवस कानाडोळा करून लपवलेला आहे. या निमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आणि 13 सप्टेंबरचं महत्त्व सांगितलं. आदिवासी आणि त्यानिमित्त आम्ही मागण्या ठेवलेल्या आहे. आदिवासी भूमिहीन शेतमजुराला शासनाने त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वे करायचा आणि आदिवासी कुटुंब सर्वे झाल्यानंतर त्यांना कमीत कमी दरमहा 5,000 रुपये दिले पाहिजेत. त्यांच्या मुलांचं शिक्षण शासनाने घेतलं पाहिजे. कारण जो शेती करतो त्याला शेतकरी कर्ज म्हणून माफ होतात. आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. पण ज्या शेतीवर राबणारा हा आदिवासी माणूस आहे याचा विचार झाला पाहिजे. एक ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी आदिवासी विकास विभागाकडून जे घरकुल मंजूर होतं ते 1,25,000चं आहे. त्याचं टार्गेट वाढवून ते 3 लाख केलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचं टार्गेट वाढवलं पाहिजे. 1800 घरकुल आणि 4 तालुके म्हणजे एकदम आदिवासींवर हा अन्याय आहे. आदिवासीचा राखीव पैसा असताना आमची तिसरी मागणी अशी आहे, भूमिहीन शेत मजुरांसाठी शासनाने जमीन खरेदी करून 5 एकर भूमिहीन आदिवासी बांधवांना जमीन दिली गेली पाहिजे. चौथी एक मागणी आहे, आदिवासी समाज हा परंपरेनुसार प्रेतदफन करतो. भारतीय संविधानाचा कलम 13(3) क मध्ये ती तशी त्यांना रूढी परंपराचा अधिकार मिळालेला आहे. परंतु प्रत्येक गावामध्ये आदिवासी वस्तीवर इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवलं आहे. ते निश्चित करण्यात यावे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी. आणि जिथं आदिवासींना मशानभूमी नाही त्या जागेवर 5 एकर मशानभूमीची निर्मिती करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे. आणि आदिवासी विकास निधीचा जो पैसा आहे आमची एक खास मागणी आहे, ते इतर वळवता कामा नये. आता जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आम्हाला धाक आहे की आदिवासी विकास निधीतून तो पैसा खर्च होणार आहे. कारण सरकारजवळ पैसा तिजोरीमध्ये नाही आहे. म्हणून त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे. जर या सरकारने आदिवासी निधीतून लाडकी बहीण योजनेला जर पैसा वर्ग केला तर आम्ही भारत सरकारमधला जो बी मंत्री येईल त्याला अडवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेड्यात शेतकरी मेळावा संपन्न झाला. दरम्यान यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जुई देशमुख, कामराज निकम, संदीप बेडसे, अरुणभाई गुजराती, पोपटराव सोनवणे, रणजितराजे भोसले, उमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना खासदार शरदचंद्र पवार साहेब म्हणाले, हा देश बळीराजाचा आहे. हा देश गहू आयात करीत होता, मात्र तो देश आता निर्यातक देश झालेला आहे. एकीकडे बहिणींना 1500 रुपये देणार, पण बहिणीची आबरू वाचविण्याची गरज असताना याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाल्याची टीका खासदार शरदचंद्र पवार साहेब यांनी शिंदखेड्यात शेतकरी मेळाव्यात केली. दरम्यान शेतकरी मेळाव्यासाठी शेतकरीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेब खूप खूप धन्यवाद साहेब. साहेब आपण काल येणार होता. साहेबांच्या वेळोवेळी सल्ले घेणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांचं निधन झालं आणि साहेबांच्या मनात असून साहेबांना येता आलं नाही. परंतु साहेबांनी सगळे कार्यक्रम आजचे कॅन्सल केले आणि आज पुन्हा वेळ दिली आणि साहेब तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेले. सगळे म्हणतात साहेबांचा शेवटचा शिंदखेड्याचा दौरा 2003 होता. मधल्या 21 वर्षाच्या काळात साहेब पुणे जिल्ह्यात आले. परंतु तुम्हाला माहिती आहे गेल्या 10-14च्या आधी साहेब देशाचे कृषी मंत्री होते. साहेब संपूर्ण देश सांभाळत होते आणि राज्य आमच्या काही नेते मंडळीच्या हातात दिलं होतं. परंतु खंत वाटते 84व्या वर्षी साहेबांना सगळे नेते मंडळी ज्यांनी मोठं ते सोडून गेली. काय जगदीश चव्हाण जमले 84 वर्षाचे योद्धा 24 वर्षाचा तरुणाला लाजले असं काम सध्या सुरू आहे आणि ते साहेबांचे विचार
आदर्श तुम्हा आम्हा सगळ्यांना डोळ्यासमोर झाल्याचे आहे, कारण या आमदाराला आपल्याला गाडायचं येतं का. साहेब, आम्ही 2014 आपण मला इथं उमेदवारी दिली. मी त्यापूर्वी बांधकाम मंडळाकडे विशेष कार्याधिकारी म्हणून काम करत होतो. त्या माध्यमातून बऱ्याच रस्त्यांची कामं, शेतीला जाणाऱ्या रस्त्यांची कामं, शेतीजोड रस्त्याची कामं, नाला खोलीकरणाची कामं, असंख्य विकास कामं इथं केली. वेळोवेळी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आग्रा रोडचा राजा अमरमित्र मंडळ गणेश उत्सवानिमित्ताने धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळ गेल्या अनेक वर्षांपासून गणेश उत्सव साजरा केला जात आहे. गणेश उत्सवानिमित्ताने अमरमित्र मंडळातर्फे महिला मुलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षी देखील सामाजिक उपक्रम राबवित गणेश उत्सव साजरा केला जात असून आज सायंकाळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो भाविकांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला. शिवाय आज ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते श्री मुकुंदराव कडोले, पैलवान कैलासभाऊ कडोले, दलित नेते वाल्मिकांना दामोदर यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. याप्रसंगी अमरमित्र मंडळ गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अजयभाऊ कडोले, उपाध्यक्ष पैलवान वैभव मेकले, खजिनदार मयूर गवडी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाय मोठ्या संख्येने भाविकांनी यावेळी भंडारा महाप्रसादाचा लाभही घेतला. नमस्कार, जय श्री गणेश. यंदाही सालाबादाप्रमाणे अमरनगर मित्रमंडळ एकनाथ विजय व्यायाम शाळेतर्फे भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच आम्ही गेल्या अनेक वर्षापासून भव्य गणेश उत्सव साजरा करीत आहोत. तसेच मंडळाला संस्थापक अध्यक्ष श्री कैलासभाऊ कोळवले, मार्गदर्शक काकासाहेब मुकुंदजी कोळवले, अण्णासाहेब वाल्मिकजी दामोदर तसेच इतर अनेक मान्यवरांचं मोलाचं सहकार्य आम्हास वेळोवेळी लाभत आलेले आहे व याच्या पुढेही आम्ही वेळोनवेळी असेच भव्य कार्यक्रम करीत राहू. धन्यवाद. संस्थापक अध्यक्ष कैलास पालन कोळवले यांच्या वतीने मी सर्व गणेश उत्सव समितीच्या मंडळांना आवाहन करतो की त्यांनी इथे येऊन दर्शन घ्यावे. संस्थापक अध्यक्ष कैलास पालन कोळवले यांच्या वतीने गणेश मंडळांना हार्दिक शुभेच्छा. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.